Hello friends, today we are going to learn a new topic, median. It's from lesson number 6, statistics. It's a type 4th median. ह्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मध्यक. मध्यक शोधा. फाइंड मीडियन, मध्यक शोधा. तर हा जो काही मध्यक आहे त्याच्यामध्ये हे एल काय आहे, व्हॉट इज द एन, व्हॉट इज द सी एफ, व्हॉट इज द एफ, व्हॉट इज द एच, हे सगळं मला तुम्हाला सांगायचं आहे. पण मी ते ह्या उदाहरणाच्या माध्यमातून एक्सप्लेन करेन. आय विल एक्सप्लेन दीज टर्म्स एन एल एन अपॉन टू सी एफ एफ एच with the help of this example. What is this example? This example shows the distances covered by buses in a day. Distances covered by buses in a day. 200 to 210 kilometers covered by 40 buses. 210 and to 220 kilometers covered by 60 buses. 220 to 230 kilometer are covered by 80 buses. 230 kilometer to 240 kilometer covered by 50 buses. And 240 to 250 kilometers are covered by 20 buses. 240 ते 250 किलोमीटर हे अंतर 20 बस कडून लक्षात घ्या पार पाडलं जातं. तर आता ह्याचं मीडियन काढायचं आहे. आता मीडियन ह्या डिस्टन्सेसचा मीडियन घ्यायचा, याचा मीडियन आपल्याला वाटतं जे मधलं आहे ते येईल, मधलं इथलं अंदाजे. तर या ठिकाणी तुमचं म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेन्सी जास्त असते तिथलं मीडियन शक्यतो येतो. आन्सर किती आहे बघा सर, 223.13 आहे, म्हणजे 220 टू 230च्या दरम्यान आहे. सो हिअर लक्षात घ्या, दिस इज द, इथं तुमचा तो मीडियन असणार आहे. लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे, इथे फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे, त्यामुळे इथं येणार आहे. आता हा मीडियन कसा काढायचा, परवा आपण मीन बघितला, हा मीडियन कसा काढायचा आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण घ्यायचा आहे तो क्लास, आणि क्लास नंतर जो घ्यायचा आहे लक्षात घ्या त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे सर. आणि क्लास अँड फ्रिक्वेन्सी इज गिवन इन द एक्झाम्पल. दिस फर्स्ट रो गिव्स अस class and the second row gives us frequency, and this is very important. And class, we want continuous class, we want continuous class. त्याला मराठीमध्ये सलग वर्ग असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, सलग वर्ग असं म्हणतात. लक्षात घ्या सलग वर्ग म्हणजे पण काय बघा, क्लास हा इथं लिहायचा आहे 200 to 210. This is known as lower limit. This is known as upper limit. Okay. Now the second one, 210, 220. This is known as the lower limit and this is known as the upper limit. Now third one, 220 kilometer to 230 kilometer. 230 kilometer to 240 kilometer, and the last one 240 kilometer to 250 kilometer, right? Is this continuous class? हा सलग वर्ग आहे का? हे कशावरनं ठरतं, तर हे हा जो पहिला क्लास आहे, पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट हे इक्वल असलं पाहिजे. लक्षात घ्या पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट सेम जर असेल तर हा कंटिन्युअस क्लास आहे, आणि कंटिन्युअस क्लास आपल्याला लागतो. लक्षात घ्या फ्रिक्वेन्सी इज गिवन हिअर 40, 60, 80, 50 and 20. And now the third one, cumulative frequency. Cumulative frequency, it is less than, च्या पेक्षा कमी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी संचित वारंवारता. कम्युलेट म्हणजे ऍड, कम्युलेट म्हणजे ऍड, बेरीज करायची आहे. लक्षात घ्या
कुणाची बेरीज करायची? याची बेरीज. दिस इज 40. दिस इज 40 प्लस 60, 100. 100 plus 80, 180. 180 plus 50. 180 plus 50, 230. 230 plus 20, that is 250. And if you add these frequencies, this is known as the Fi. If you do here summation of Fi, it will be 250. आपण काय केलं? ह्या सगळ्यांची बेरीजच केली ना, आणि ही बेरीज 250 आली. करून बघा ही येते की नाही? 0. 2 plus 5 7, 7 plus 8 15, 15 plus 6 21, and 21 plus 4 25. 250, right? And you know that summation of Fi is nothing but n. N is equal to summation of Fi, and it is equal to 250. Now n upon 2, in formula we required n upon 2. N upon 2 is equal to 250 divided by 2, it is equal to 125. 125th score will be the approximate median. 125वा अंक हा अंदाजे मध्यक असेल. पहा सर मी काय म्हणलं? I will write here 125th score will be approximate median. मीडियन काय याचा अर्थ मराठीमध्ये? की 125वा अंक, 125वा अंक किंवा 125वी संख्या ही अंदाजे मध्यक असेल. ही अंदाजे मध्यक असेल. ही अंदाजे मध्यक असेल. हे मराठी. मग आता 125वा अंक काढायचा आपल्याला. पहिले 40 अंक कुठे भेटतील? पहिले 40 200 to 210 मध्ये. फर्स्ट 40 दॅट इज 1 to 40. 1 to 40 नंबर्स कुठे भेटतील? 200 to 210 मध्ये. इथे 41 to 100 हे नंबर्स कुठे भेटतील? 210 to 220 या दरम्यान. इथे 101 to 180 हे नंबर्स, हे 101st to 180th हे जे नंबर्स आहेत, हे जे स्कोअर्स आहेत ते तुम्हाला इथं भेटतील 220 230 मध्ये. आणि पुढे तुम्हाला जाता येईल 181 to 230 आणि इथं 231 to 215th नंबर. 231 पासून 250वी संख्या इथे तुम्हाला भेटेल. आपल्याला कितवी पाहिजे आहे? 125th. 125वी अंक तुम्हाला इथे भेटेल बघा सर. इथं भेटेल 125वा अंक. 101 ते 180 या दरम्यान. 125th स्कोअर कुठे भेटेल? व्हेअर विल यू फाइंड 150th स्कोअर? 125वी संख्या तुम्हाला कुठे भेटेल? इथे भेटेल 101 ते 180 मध्ये. म्हणजे हा जो आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप. दिस इज नोन ॲज मेडियन ग्रुप. दिस इज नोन ॲज मेडियन ग्रुप. याला मेडियन ग्रुप असं म्हणतात. मध्यक गट असं म्हणतात. लक्षात घ्या सर. नाउ आवर फॉर्म्युला इज हिअर. वी वॉन्ट टू यूज दिस फॉर्म्युला. याच्यामध्ये व्हेअर इज एल. सो हे जे मेडियन ग्रुप आहे त्यातला हा लोअर लिमिट आहे. दिस लोअर लिमिट इज नोन ॲज एल. व्हेअर इज एफ. दिस इज फ्रिक्वेन्सी. This is frequency and this frequency is 80, so it is F.
This f is we have. N upon 2 we got 125. Now we want CF. Where is CF? Cumulative frequency is known as CF. But don't take this. Cumulative frequency less than. लेस दॅन म्हणजे कमी, च्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा कमी म्हणजे ही येणार. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन म्हणजे ही येणार CF, ही येणार 100. ही घ्यायची नाही, CF ही घ्यायची नाही. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन 180 पेक्षा कमी. लक्षात आलं? ह्याच्यापेक्षा कमी वरची आली, लक्षात घ्या, CF आली. आता H काढायचं आहे सर. हाऊ विल यू फाइंड H? H means, hello, H means upper limit minus lower limit. Where is upper limit? This is known as upper limit, this is lower limit, this is lower limit, this is upper limit. My upper limit is 230, lower limit is 220. Take this. Upper limit 230, lower limit 220. Therefore, it is nothing but 10. H is equal to 10. Now use these values. Value of L put here, n upon 2, value of n upon 2 put here, value of CF put here, value of F is here, value of H is here. The formula is very important to find out the median. And here is the formula. Median is equal to L plus in square bracket divided by n upon 2 minus CF divided by F into H. It is equal to. Now we have to put the value. What is L? L is 220. What is n by 2? 125. What is CF? CF is 100. This minus sign is very important. Right? And what is F? F is nothing but 80. What is H? H is nothing but 10. Now, 220 plus 125 minus 100, that is 25 upon 80 into 10. 0 and 0 will be cancelled due to this multiplication sign. Not this 0 and this 0. हा शून्य आणि हा शून्य नाही कॅन्सल होत, का तर प्लस साइन आहे. डोंट कॅन्सल दिस. This 0 and 0 will be cancelled because the multiplication sign is necessary for the division. भागाकार करण्यासाठी गुणाकाराच्या चिन्हाची आवश्यकता असते. Now 25 upon it. आमच्याकडे सर सगळ्यात मोठा जर कुठला प्रॉब्लेम असेल, मुलांना काही येत नाही, तर डिव्हिजन. भागाकार म्हणले की पोराच्या अंगावर काटाच येतो. बघूया आपल्याला येतोय का. 25 upon 8 हे बघूया सर. टेक दिस 2 फर्स्ट. 2 इज लेस दॅन 8. 2 हे 8 पेक्षा लहान आहे. बारक्याला मोठ्यानी भाग जात नाही, बारक्याला मोठ्यानी भाग जात नाही, मग भाग गेला शून्याचा. 8 0 0. 2 minus 0 is 2. Take this 5, 25. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. 24 is right. 8 3 जा 24. 1 remain. There is no any digit is here. Take extra 0 and take point here. ज्यादा शून्य, जबरदस्तीनं शून्य घ्या आणि टिकली द्या. टिकली दिली की जबरदस्ती करायला परवानगी. बरोबर. नाव 8 1 जा 8. 10 minus 8 is 2. जबरदस्तीनं शून्य. 8 2 जा 16. किती राहिले सांगा. 4. जबरदस्ती करायला परवानगी. 8 5 जा 40 and 0 0. Finish. 3.125. नॉर्मली पॉइंटच्या पुढे 3 डिजिट्स घेतात सर. किती घेतात बघा सर. 3 डिजिट्स. Therefore, here the answer will be 220 plus 3.125. आता याची ॲडिशन करता आली पाहिजे सर, लक्षात घ्या. आणि हे ॲडिशन करत असताना ह्यात एक लक्षात घ्या, आम्हाला जनरली 2 डिजिट बास होतात. हा 3rd डिजिट जो आहे
तो जर 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 5, 6, 7, 8, 9, तर तो कट करायचा आणि अलीकडल्यात 1 मिळवायचा. पण जर थर्ड डिजिट 0 असेल, 1, 2, 3, 4 असेल, 0 to 4, तर कट करायचा, अलीकडे काय ऍड करायचं नाही. जर थर्ड डिजिट 5, 6, 7, 8, 9 असेल तर कट करा, अलीकडे 1 मिळवा. जर थर्ड डिजिट 0, 1, 2, 3, 4 असेल तर कट करा, अलीकडे काही मिळवू नका. सो हिअर द आन्सर विल बी, पहा लक्षात घे, तर आन्सर आपलं काय येईल, देअरफॉर 220 प्लस 3.13. आणि आता आपण ही बेरीज बघूया सर. मुलांना ह्या बेरजेचा पण प्रॉब्लेम येतो. पॉईंटची बेरीज म्हणली की मुलं गणित नकोच म्हणतात. कसं होतं बघा सर, 220, माझ्याकडे 220 रुपये आहेत, म्हणजे 220 रुपये 0 पैसे आहेत. हे 3.13, 3.13 या दोघांची बेरीज 223.13, पॉइंट खाली पॉइंट, अँड दिस इज अवर आन्सर. दिस इज अवर आन्सर. देअरफॉर मेडियन इट इज इक्वल टू 223.13. आणि इथं काय सांगा, किलोमीटर. इट इज किलोमीटर, लक्षात घ्या. दिस इज अवर आन्सर. फाइंड मेडियन ऑफ डिस्टन्सेस. मग मेडियन ऑफ डिस्टन्सेस इज 223.13 किलोमीटर. दिस इज अवर आन्सर. आन्सर कसं लिहिणार बघा सर, मेडियन ऑफ डिस्टन्सेस, इथं उत्तर येईल तुमचं आन्सर, मेडियन ऑफ डिस्टन्सेस is equal to 223.13 kilometers. This is our answer. Okay, so this is very important. तुम्हाला हे एक्झाम्पल कळालं असेल. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी याला मराठीमध्ये म्हणतात संचित वारंवारता. संचित वारंवारता म्हणजे संचय करणे. संचय करणे म्हणजे बेरीज करणे. वर्ण बेरीज करायची, 40 घेतलं, 40 प्लस 60 100, 100 प्लस 80 180, 180 प्लस 50 230, 230 प्लस 20 250. ह्याची ॲडिशन केली 250, हे 250. इट इज नोन ॲज समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आय इज नथिंग बट एन. दिस इज n upon 2. And h means what? Upper limit minus lower limit. Upper limit minus lower limit. In this formula, what is the L? हा जो मेडियन ग्रुप आहे तो फाइंड आउट तुम्हाला करायला लागेल. मेडियन ग्रुप हा n upon 2 125 आहे. मग 125th स्कोअर विल बी अप्रॉक्सिमेट मेडियन. म्हणजे 125वा अंक हा अंदाजे मध्यक असेल. मग 125वा अंक इथं येईल, 101 ते 180, इथं 125 येईल, म्हणजे हा मेडियन ग्रुप झाला. दिस इज L, दिस इज F, आणि हा वरचा CF लेस दॅन, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, च्यापेक्षा कमी, इथे येते. आणि या सगळ्या व्हॅल्यूज करायच्या. पुढचं आपण बघूया.